आणि आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यात नववर्षानिमित्त गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पुण्यातील मुख्य वाहतुकीत बदल करण्यात आलेत। अनेक मार्गांवरील वाहतूक बंद राहणार आहे। नवीन वर्षानिमित्त गर्दी पुण्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर याच पार्श्वभूमीवर आता पोलीसही सज्ज आहेत। पुण्यातील मुख्य वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत। अनेक मार्गांवरील वाहतूक बंद राहणार आहे। तर पुण्यातल्या वाहतुकीत काय बदल करण्यात आलेत पाहूयात। पुण्यात नववर्षानिमित्त गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पुण्यातील मुख्य वाहतुकीत बदल करण्यात आलेत। अनेक मार्गांवरील वाहतूक बंद राहणार आहे। तर नववर्षानिमित्त अनेक सेलिब्रेशन्स होतील। खरं तर राज्यातील जे महत्त्वाचे ठिकाणं आहेत तिथे पर्यटक फिरायलाही जातात, देवदर्शनासाठी जातात। तर पुण्यातही अनेक ठिकाणं आहेत जिथे पर्यटक जाण्याची शक्यता आहे, गर्दी होण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे। अजिंक्य, पुण्यात नववर्षानिमित्त गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस कशा प्रकारे सज्ज आहेत, वाहतुकीत कोणत्या प्रकारचे बदल करण्यात आलेत? हो हो नक्कीच। तज्ञान नववर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नववर्षाच्या पहिल्या दिवशी संकल्प करण्यासाठी पुणेकर दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात आणि त्याचमुळे वाहतुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बदल करण्यात आलेले आहेत। सोमवारी म्हणजे 1 जानेवारीला मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आलेले आहेत। शिवाजी रस्ता जो आहे तो वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे। डेक्कन जिमखानाचा रस्ता असेल, जंगली महाराज रस्ता असेल, ह्या सगळ्या वाहतुकी वळवण्यात आलेल्या आहेत आणि पुण्यातील मध्य भागाची वाहतूक आहे ती वेगवेगळ्या रस्त्याने गर्दी होऊ नये यासाठी आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून वळवण्यात येणार आहेत। जी जी, धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर पुण्यात नववर्षानिमित्त गर्दी होण्याची शक्यता आहे। तर याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातील मुख्य वाहतुकीत बदल करण्यात आलेत। अनेक मार्गांवरील वाहतूक बंद राहणार आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलीसही सज्ज आहेत।